साफ चुकीचं आहे. त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईल. नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना वेगवेगळ्या लोकांनी फार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. उगीचच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठंही आधार नाही, त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही, त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेलेत आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे, काही युनिफॉर्म परिधान केलेला आहे. या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो, हे निव्वळ माझी बांधा. मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही, आपलं विकासाचं काम सांगायचं, आपल्या ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सांगायच्या. आम्ही गरिबांच्या करता करतोय, आम्ही महिला मायमाऊली मुली यांच्याकरता करतोय, युवा युवतींच्या करता करतोय, माझ्या शेतकरी मित्रांच्या करता करतोय, आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही या योजना सगळ्या करतोय. हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलो आहे. हा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम तुम्ही म्हणालात की बदनामी होते आणि एकूणच या वारंवार गोष्टी घडतायत. प्रामुख्याने तुमच्या बाबतीत मला तेच कळलं ना. मी मागे देखील ज्यावेळेस वित्त विभागाचं आलं तेव्हा मी 1-2 दिवस गप्प बसलो. मी पुन्हा म्हणलं की बाबा मी गप्प बसलो की काहींना वाटेल की बाबा हे बोलत नाही म्हणजे खरं आहे. पुन्हा मी प्रेस घेतली आणि सगळं सांगितलं की किती आपलं स्थूल उत्पन्न आहे, स्थूल उत्पन्नाच्या किती लोन तुम्हाला काढता येतं, केंद्र सरकारचे त्यांच्या गाईडलाईन काय वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि दरवर्षी आपला GST कसा काही 1000 कोटीनं वाढतो वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर हे मधी तर इतके दिवस पेपरबाजी चालली, ते कुणी पण उठतंय, कुणी ह्याच्याबद्दल बडबडतंय. त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, कुठं तुम्ही मला बघितलं, कुठल्या विमानामध्ये म्हणे 10 वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो तमक्याला भेटलो. अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल. मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही. पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण, मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती आहे मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो. परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या बातम्या चालवायच्या आणि वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत, ज्यांना आम्ही काम करतोय ते बघवत नाही, ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतोय ते बघवत नाही, ते पूर्णपणे फेक नेरेटिव्ह सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यामुळं त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात एकाही बातमीत तसूभर देखील तथ्य नाही. आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाईल. त्याच्यात काही कुणाला घाबरण्याचं माझं कारण नाही. दादा विशेषतः या सगळ्यामध्ये सुप्रिया सुळेंनी आग्रही भूमिका घेतली. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन पार्लमेंट संसदेमध्ये त्या सगळ्या संदर्भात माझे आव्हान आहे ना, संसदेला आव्हान आहे, ते पाहावं, तपासावं. आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल, खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना, कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संन्यास घ्या. आता देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी चर्चा आहे कुठेतरी. मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही. तो राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांच्या राष्ट्रीय पक्षामध्ये कोणी कुणाला पदाधिकारी करावं, काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. आम्हाला बोलण्याचा पण राईट नाही आहे त्याच्याबद्दल. तो सर्वस्वी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि एक गोष्ट खरी आहे, तो पक्ष 3 वर्ष झाल्यानंतर अध्यक्ष बदलत असतात. म्हणजे मागे तरी
मी व्यंकय्या नायडू बघितलंय, गडकरी साहेब बघितलेत, त्याच्यानंतरच्या काळात नड्डाची बघितलेत, त्याच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे राजनाथ सिंग बघितलेत. असे अनेक जण त्या पक्षामध्ये 3-3 वर्षाच्या करता हे झाले. अमित भाई बघितलेत. असे खूप जण तिथं अध्यक्ष झालेले. तो पार्टी अंतर्गत प्रश्न. मी काय भुजबळ साहेब आज तुमच्या दौऱ्यामध्ये नाही आहेत, चर्चा आता ह्याचा त्याचा काही संबंध आहे का? काल ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेब माझ्या शेजारीच बसले होते ना. मग ते नाही विचारणार तुम्हाला तेवढंच लगेच. मला ते काल म्हणले की अजित मधल्या काळामध्ये ते इथं नव्हते, ते अब्रॉडला गेलेले होते. आता त्यांना काही काम होतं. माझा कार्यक्रम ठरला हे 1 महिन्यापूर्वी ठरलेला आहे. 1 महिन्यापूर्वी आज 3 तारीख ना, 2 तारीख नितीननी घेतली होती. गेल्याही वर्षी नितीननी तारीख घेतली होती. तेव्हाच त्याने सांगितलं होतं की मला एक कळवण आणि एक सुरगाण्याला कार्यक्रम पाहिजे आणि त्याच्यामुळं मी आणि आदिती आलं. आता आदिती तटकरे माझ्याबरोबर आहे. दुपारपर्यंतच आहे. दुपारनं त्यांना मुंबईला जायचं आहे कारण 6ला त्यांची मुंबईत मिटिंग आहे. उद्या बातमी होईल. निम्म्याच कार्यक्रमात अजित पवारांच्या बरोबर तटकरेताई होत्या. नंतर त्या नाराज होऊन गेल्या का काय? त्या पुढच्या अर्ध्या दौऱ्यात नव्हत्या. काही नाही, आम्ही सगळे एक परिवार म्हणून काम करतोय. त्या संदर्भामध्ये काही जर असेल तर आम्ही तुम्हाला सांगू ना, आम्ही प्रेस बोलून सांगू. आत्ता पण ज्यावेळेस मला दिलीपरावांनी सांगितलं की दादा पत्रकार मित्रांना कळलंय तुम्ही इथं आला, तर ते बाहेर आलेले आहेत. मी म्हणलं आता आमचं बोलणं झालं, त्यांच्या घरातल्यांनी मला स्वागत केलं. त्या सगळ्या बोलणं झाल्यावर म्हणलं बोलवा पत्रकार मित्रांना, कारण शेवटी आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवणं, तुम्हाला आमच्याशी संबंध ठेवणं हे गरजेचंच आहे. कारण वेगवेगळ्या बातम्या काढणं हे तुमचं काम आहे, पण त्या बातम्या ॲथॉन्टिक असल्या पाहिजे, त्या बातम्या खऱ्या असल्या पाहिजे. एवढीच माझी आपल्याला आपल्यामार्फत राज्यामधल्या पत्रकार मित्रांना विनंती, आव्हान आहे. देशातल्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे. दादा विधानसभेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली आहे. हिंदुत्वाचा मुद्दे घेऊन पुढे जाणार आहे, ज्यामध्ये लव्ह जिहाद असेल, लँड जिहाद असेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होईल असं वाटतं. ज्या त्या पक्षांनी काय करावा त्यांचा प्रश्न. मध्ये आम्ही 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, आम्ही आणि काँग्रेस काम करत होतं. उद्धव ठाकरेंची विचारधारा आणि त्यांची काही भूमिका ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यापासून आपण सगळेजण पाहत आलो. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुढे सरकार चालवत असताना महाराष्ट्राच्या विकासाचे महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यात आमचे फार विषय ताणले जाणार नाही अशा गोष्टी घ्यायचो आणि काम करायचो. 2.5 वर्ष काम केलं की नाही? तशा पद्धतीनं आपल्या इथं अनेक राजकीय पक्ष आहेत. देश पातळीवर आहेत. देश पातळीवर तुम्ही NDAमध्ये बघितलंय, वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना 24 पक्ष एकत्र होते. किती वेगवेगळी विचारधारा होती, परंतु देशाच्या भल्याकरता त्यांनी वाजपेयी साहेबांनी एकदा 13 दिवस, एकदा 13 महिने आणि एकदा 5 वर्ष सरकार चालवलं. UPAचे प्रमुख कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंगजी. त्यांनी देखील 10 वर्ष सरकार चालवलं. अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे घटक त्याच्यामध्ये होते ना, का नव्हते? एक पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या, आज तुमच्या माझ्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ आत्ता तरी महाराष्ट्रात दिसत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी. दादा तुमच्या सगळ्या त्यामुळं वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपापल्या परीने प्रयत्न करतात. दादा माहितीचे उमेदवार देत असताना नेमका काय क्रायटेरिया असणार आहे? कारण वेगवेगळ्या साधारण त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे. प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे, ते खुडवायला लागले चला. त्या प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की सिटिंग जागा ज्यांच्या आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडे राहाव्या, पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्यामध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा Aनी सोडली आणि Bनं स्वीकारली
तर त्या बदल्यात बीनं पण एक सिटिंग जागा एला सोडली पाहिजे किंवा एनी सोडलेली जागा सीनं घेतली तर सीनं त्या बदल्यात एक सिटिंग जागा सोडलीच पाहिजे. इथंच मध्ये काहीतरी आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी एक स्टेटमेंट केल्यानंतर लगेच वेगवेगळ्या बातम्या विशेषतः दिंडोरीच्या बाबतीत आल्या. मी सर्वांना सांगतो की याबद्दल साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली, प्राथमिक. मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडं आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असणारा असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे. दादा आपल्या विरोधात पवार पण त्याला साहेब अंतिम स्वरूप यायचं. दादा आपल्या उमेदवारांच्या विरोधामध्ये शरद पवार साहेबांकडनं यंग ब्रिगेडला मैदानात उतरवण्याचा प्लॅन त्यांनी आखलेला आहे. आम्ही पण यंग ब्रिगेड, मी राष्ट्रवादीचा 99 पासून एक कार्यकर्ता आहे. 99 पासून राष्ट्रवादीमध्ये पत्रकार मित्रांनो तुम्हालाही अनेकांना माहिती आहे की अनेकदा मी स्वतः नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळेस पण निलेश लंके असेल, सुनील शेळके असेल, काही सिटिंग नव्या जागा येतील तिथं नवे चेहरे. मी पण युवा शक्तीला किंवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम पहिल्यापासून, मी ज्यावेळेस अतिशय तरुणपणे खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेत नगरसेवक, स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, झेडपी अध्यक्ष, इतर पदाधिकारी अशा अनेक ठिकाणी आत्ता देखील तुम्ही बघितलं तर मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात संजय बनसोडे नवा चेहरा दिला, आदित्य तटकरे नवा चेहरा दिला, अनिल भाईदास पाटील नवा चेहरा दिला. साधारण वेगवेगळ्या समाजाला तिथं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सगळेच करत असतात, आम्ही पण करणार आहोत. मी पण युवा टीम देणार आहे. दादा गोकुळ नरेंद्र हिरवळ यांनी शरद पवार गटाकडून इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे कुठेतरी नरेंद्र हिरवळ कोणी कुणाकडनं इच्छा प्रदर्शित करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता इथं एवढे सगळे आले, मी 2 महिन्यांनी आलो किंवा महिन्यांनी आलो किंवा मी 8 तारखेला येणार, कितीला 8 तारखेला. तर 8 तारखेला आत्ता तुम्ही ज्या ज्या चॅनलचं प्रतिनिधित्व करताय तिथंच असाल का? कोण इकडनं तिकडे जाईल, तिकडनं इकडे जाईल. तशा पद्धतीनं मी पण तुमची त्याची क्लिप बघितलेली आहे. मला जर भेटला मी तर त्यांना विचारेन की बाबा काय नक्की. शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, त्यांनी आपल्या पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी करावा. दादा अमोल मिटकरी आणि मनसेमध्ये झालं साहेब ऐका ना, झालं ना. तुम्ही उशीर आला त्याला मी काय करू? मी विचारा पत्रकार मित्रांना मी त्याचं उत्तर दिलं की नाही. दादा तुम्ही विमानाने आले त्यावरून देखील ट्विटरवर टीकाही होती. काय झालं की तुम्ही रस्ते करावे विमानाने यावं. एक मिनिट महत्वाची लोक त्यांच्या वेळेची बचत व्हावी म्हणून अनेकदा विमानाने प्रवास करतात. उद्या तुम्ही म्हणाल की दिल्लीला चाललाय, तुम्ही मुंबई दिल्ली प्रवास करा रस्त्याने. ज्या रस्त्याच्याबद्दल तुमच्या तक्रारी होत्या त्याच्याबद्दलची काय मिटिंग काल झाली त्याची तुम्ही नुसती शहानिशा घ्या. आणि ते नुसतं अशी मिटिंग नाही, इतक्या दिवसात इतकं झालं पाहिजे, तितक्या दिवसात तितकं झालं पाहिजे आणि त्याच्यावर देखरेख ACS PWDने करायचं. एवढं ते करतो. आणि मी रांगडा माणूस आहे, ग्रामीण भागातनं पुढं आलेलो आहे, त्याच्यामुळे मला रस्ते खराब असं काही नाही. खराब रस्ते नसले पाहिजे, त्याकरता आम्ही राज्यकर्ते म्हणून लक्ष दिलं पाहिजे. आपले नॅशनल हायवेचे प्रमुख रस्ते विकास म्हणजे रोडवेजचे नितीन गडकरी साहेब, त्यांचंही याबद्दल किती बारकाईनं लक्ष असतं आपल्याला सगळ्यांना. अमोल मिटकरी आणि आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला झाला. नाशिकच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली. राज्यात एका पक्षाचं सरकार येणं अशक्य आहे आणि त्यामुळेच आघाडीचं सरकार होणं, विविध विचारांचे पक्ष एकत्र येणं हे गरजेचं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासोबतच
जिंकलेली जागा तोच पक्ष लढवेल असंही त्यांनी म्हटलंय.